मला अजून एक आठवतं इथं गाण्याचं आमच्याकडे भांडलं होतं सांगायला मजा येईल म्हटलं मला विळल्याला गाणं ऐकवलं बेल्यांतळे गायलं होतं आली म्हटलं केतकी तुझं गाणं आहे बघा का नाही बेबी होती काय एकदम म्हणजे की काय ना मी आणि मेघा आम्ही ऑलवेज म्हणतो प्रथमेश केतकी दे आर ऑल बेबीज आमचे बेबीज आहेत बाळ आहेत आमची ती आली आणि छोटी होती का एकदम आणि ती सिंगर ना आतून म्हणजे आतून शी इज अ सिंगर तिने गाणं ऐकलं खाली गेली पळत मी महेशची नाव आम्ही सगळे बसलो ही गेली म्हणजे काय गाणं आवडलं नाही का तिला माहीत नाही रे काय झालं महेश बोललं गाणं तर बरं आहे यार रवी म्हटलं तर नाही आवडलं तर काय करायचं आम्ही बसलोय होती डिस्कशन करतो त्या बाबा आले तिला गाणं गायचं म्हटलं काहीच प्रॉब्लेम नाही कारण कॅरेक्टर असं होतं की ही गाणं शिकते ही गाणं शिकते हे कॅरेक्टर आमच्याकडे होतं आणि तिला मध्ये मध्ये काही ज्ञान भाषा मला ते होतं किंवा मी असे तिला मध्ये तुकडे गायचे होते त्या म्हटलं ही गाऊ तर शकते काहीच प्रॉब्लेम नाही पण मग हिने गायला मला काहीच प्रॉब्लेम नाही आपण दोन्ही गाणी ठेवू दोन्ही गाणी ठेवली ऑब्विसली आणि मग शी सिंग लिपसिंग तिचं गाणं आहे कारण ती स्वतः गायलंय आणि ऑब्व्हियसली जेव्हा सिंगल ऍक्टर स्वतः गातो तेव्हा लिपसिंग जास्त चांगलं होतं तर इतकी बेबी आहे नाही ती मला काहीच बोलली नाही म्हणजे आम्ही काम करतो म्हणजे मला त्यावेळी शूट करायला हवं होतं का एवढी बाळं होती नाही कोणती लहान मुलं हट्ट करून निघून गेले खाली मी आणि मेघा बसलोय काय झालं असेल ते मेघा नव्हती त्यावेळी काय झालं मला काय ते झालं मग बाबांना असं असं तिला वाटतं मग म्हटलं डन बोलवा आपण रेकॉर्ड करू प्रॉपर म्हटलं आत्ता रेकॉर्ड होईल का मग गाणं प्रॅक्टिसला दिलं आय थिंक यू प्रॅक्टिस इट आणि मग ऑलमोस्ट 2-3 दिवसांनी प्रॅक्टिस जाऊन ना शी काय त्याच्यानंतर जे चर्निंग झालंय चिनारदा आणि माझं आणि तेच टेक मध्ये आई ग आणि पार्ट टूला शेती ऑलमोस्ट बघा 9 तास आय वॉज इन स्टुडिओ पण नंतर पण तू पेशन्सली केलं ते आणि मग पार्ट टूमध्ये शेती बघा मग तर डायरेक्ट फोन केला गाणं गातेस तू बरोबर का हो टाइमपास टूला हे मी गाणार आहे म्हणजे गायचं गाणं आणि बेसिकली काय होतं ना सी दे आर व्हेरी यंग म्हणजे प्रथमेश सुद्धा वॉज व्हेरी यंग मनमीत वॉज व्हेरी यंग कोंबडा तो मनमीतचा तर किस्सा म्हणजे ह्या सिनेमाचं एक रवीच्या घरी पहिलं वाचन झालं होतं तेव्हा सगळे जमले होते मनमीत तू ओंकार सगळे होते आणि मी मनमीतला 2000 साली 3 किंवा 4 वर्षाचं पाहिलं होतं तेव्हा 4 वर्षाचं मनमीत घाण शिव्या द्यायचा 4 वर्षाचं माझं पहिलं व्यावसायिक नाटक देवेंद्र बेन त्याचा दिग्दर्शक लेखक दिग्दर्शक माझं पहिलं नाटक आणि 4 वर्षांचा मनमीत विनय आपटेंच्या बाजूला बसून विनय आपटे त्या नाटकाचे प्रोड्युसर त्यांच्या बाजूला बसून हे काय बरोबर नाही नको आणि 1-2-3 त्याने विनय आपटेंना हसडल्या पण शिव्या बापा तर विनय आपटे अरे कोण देवेन म्हणाला चल बाहेर चल रे बाहेर चल आणि बाहेर चल हे म्हणताना देवेनने पण शिवी दिली ज्याच्यावर विनय आपटे म्हणाला बरोबरच आहे आता काय प्रॉब्लेमच नाही असा मनमीत मी बघितला होता 4 वर्षांचा जो डायरेक्ट असा माझ्या समोर आला किती वर्षांनी 12 एक वर्षांनी असं 15 वर्षांचा मनमीत 12-15 वर्षांचा आणि म्हणलं हा बालभारती आहे आणि तो मला कशा आहेस काका वाजवीन म्हणलं काका बिगा म्हणलं असतं काका म्हणायचं नाही दादा म्हणायचं काका बिगा म्हणायचं काम नाही म्हणलं असा तो मनमीत पण मला इतकी गंमत वाटते म्हणजे बघ मला इतकी गंमत वाटते की काही गोष्टी म्हणजे तुम्हाला शिकवाव्या लागत नाही तुम्हाला त्या इनहेरंटली येतात मला आधी असं वाटायचं सिंगिंग आणि प्लेबॅक सिंगिंग काय फरक आहे एवढा काय फरक आहे मी आज फिल्म डिरेक्ट करतो पण एक काळ माझ्या डोक्यात असं होतं की सिंगिंग आणि प्लेबॅक सिंगिंग वेगळं काय इथेही गायचं आणि तिथेही गायचंय पण ऍक्च्युली जेव्हा चिनार आणि महेश बरोबर जेव्हा बोलणं झालं त्यानंतर आणि जेव्हा त्यांना सांगितलं की अरे तसं नाही आहे ते तुला जे शोचं सिंगिंग वाटतंय किंवा तुला लाईव्ह सिंगिंग जे वाटतंय किंवा इन जनरल गाणं जे वाटतंय आणि तू प्लेबॅक सिनेमासाठी जेव्हा कोणीतरी गातंय कम्प्लिटली वेगळी प्रोसेस आहे त्यामुळे एक इंटरेस्टिंग किस्सा मला ऍड करा आपण चिनार महेश बद्दल बोलतोय मी आत्ता मागच्या महिन्यात त्यांच्याकरता एक गाणं एका वेगळ्या फिल्म करता मी एक रेकॉर्ड केलं आणि आम्ही ऑलमोस्ट 2-3 तास फक्त मला वेळ लागले हा विषय बोलत होतो की तेव्हाचे दिवस ते रेकॉर्डिंग सेशन्स आणि त्याच्यामध्ये चिनारदा कसं होतं मी माझी बॅकग्राऊंड गाण्याची जी आहे ती जयपूर घराण्याची त्यामुळे खूप थांब्या ठोक एकदम फुल थ्रोटेड सिंगिंग आणि प्राजू म्हणल्यानंतर मी असं नाही गाऊ शकत
मला तिथे फ्रॅजाईलच आवाज लावायचा आहे. पण मी लहान होते एकतर, आय वॉज 17-18. म्हणजे आवाज सूट होत होता, त्या कॅरेक्टरला जाणारच होता. पण जो एक्सपिरियन्स जेवढा आता आहे एक प्लेबॅक सिंगर म्हणून, तेव्हा तो काहीच नव्हता. म्हणून मी रवी सरांना त्याचा 100% आय विल ऑलवेज बी थँकफुल टू हिम की तो त्यांनी विश्वास दाखवला आणि त्यांनी पेशंटली तो दाखवला. किती दिवस रेकॉर्ड केलं? हो, तुला genuinely सांगतो, या सिनेमामुळे आयुष्य बदलली आमची. आयुष्य बदलली खरंच. बरोबर. म्हणजे मी जनरल आता आमच्या तिघा मैत्रिणींचा जो ग्रुप आहे की आम्ही असं बोलतो की काय ग तुझ्या मुलाचं नाव काय ठेवणार. मी हे ठरवलंय, माझ्या मुलीचं नाव मी प्राजक्ता ठेवणार. हे माझं ठरलेलं आहे. म्हणजे मुलगी झाली तर पुढे आयुष्यात काही लग्नच झालं नाही अजून. बट फुल मिळालं. नशीब नाही हो, झेंडू बिंडू झाड आहे म्हणून ते फुल मिळालं. म्हणजे कुठून काय आलं? पण हे इन्स्पिरेशन श्रीदेवीकडनं आलं की तिने जान्हवी कपूर हे नाव तिने बिकॉज दॅट फिल्म इज सो मच टू हर. त्यामुळे टाइमपास इज सो स्पेशल टू मी की खूप काही दिलंय. म्हणजे फक्त अभिनेत्री म्हणून नाही, फक्त गायिका म्हणून नाही, एक व्यक्ती म्हणून मला खूप काही दिलंय. आम्हाला जो रिस्पेक्ट मिळतो. मला पण असं मी टाइमपास असं लिहीन असं वाटलं नव्हतं. पण त्या सिनेमाने एवढा कॉन्फिडन्स आलाय की मी कुणाकडे जात नाही. मला लेखनाचं काम खरंच आहे. माझ्याकडे आलं तर मी लिहिणार, नाहीतर मी लिहिणार नाही. मी माझ्या पुरतं लिहीन. पण म्हणजे माझ नाही. पण कॉन्फिडन्स आला की आपण लिहू शकतो. बरं, अनेकदा काय व्हायचं, अनेकदा असं झालेलं आहे की मी आयडिया सुचली आणि लोकांकडे गेलो की ह्याच्यावर मला लिहून द्या आणि लोकांनी लिहूनच नाही दिलेलं आहे. आणि मग कंपल्सिव्ह रायटिंग सुरू झालेलं आहे आणि मग कॉन्फिडन्स आला. पण कॉन्फिडन्स आला तो कॉन्फिडन्स मिळाला किंवा काय, तुम्हाला माउंटिंग पण चांगलं लागतं, तुमच्यावर कोणीतरी विश्वास ठेवणं पण गरजेचं असतं. अशा असंख्य गोष्टी त्यात अवलंबून आहेत. आज वैभव मांगले इथे नाही आहे, चिनार महेश इथे नाही आहे, साधी चंदा कॅरेक्टर करणारी ती अन्विता नाही आहे, भाऊ नाही आहे. खूप साऱ्या गोष्टी एकत्र याव्या लागतात. अनेकदा असं सुद्धा होतं, उत्तम डायलॉग लिहिलेले असतात किंवा अनेकदा असं सुद्धा होतं, उत्तम काम केलेल्या ऍक्टर्सनी पण सिनेमा जमून येत नाही. असं सुद्धा होतं अनेकदा. असं काही ते हे नाहीये, उत्तम लिहिलेलं आहे पण हा नसता किंवा हे दोघे नसते आणि तिथे काहीतरी वेगळं गणित झालं असतं तर नेव्हर नो काय वर्क होतं आणि काय वर्क होत नाही. सो ते खूप छान पद्धतीने जुळून आलं. तू मला सांगितलं हे दोघे हिरो हिरोईन आहेत किंवा भाऊ कदम आहे, वैभव मांगले, सर्वात जास्त कपडे कोणाचे असतात? कपडे सर्वात जास्त कपडे कोणाचे जास्त कपडे, कोणासाठी जास्त कपडे बनले असतील, ज्यासाठी कॉस्ट्युम टीम धावत जाऊन मार्केट सकाळी वेगळे आणि रात्री वेगळे. सकाळी वेगळे आणि रात्री वेगळे. वैभव मामले नाही मनमित कपडे फाटायचे. सकाळ दुपार नंतर कपडे फाटायचे. आणि बरं घरचंच कॉस्ट्युम असल्यामुळे सर काय बोलू पण नाही शकत. असं फाटायचं. मॅम म्हणत तू वाढतो, संध्याकाळी खायचा, दुपारी खायचा आणि मग संध्याकाळी वाढायचा. त्याचं सकाळचं वजन वेगळं आणि दुपारचं वेगळं. व्हॅनिटी पण अशी टेंट पाहिजे म्हणजे. पण त्याचं कारण माहितीये का सर, सेटवरचं जेवण अप्रतिम असायचं आणि तो जास्त माझं कधी न वाढणारं वजन 1.5 किलो तेव्हा वाढलं होतं. तो ना वाढायचा रोज वाढायचा. सकाळी घातलेली हाफ पॅन्ट आहे दुपारमध्ये मध्ये फसलेली असायची. रोज वाढायचा. लपून लपून बसायचं. सर मी असं बसू का, मी असं नाही तुला असं पोकायला असं नाही सर मी असं बसू, काय झालं सर काय फाटले, अरे मग परत हे करा. तर सर्वात मोठं कपडेपट एक पेटी त्याच्या कपड्यांची होती, एवढा येतो. तुमच्या दोघांमध्ये असं कधी झालंय, कारण लेखक जेव्हा लिहितो ते दिग्दर्शक पोचवत असतो त्याच्या ह्याच्यामध्ये स्टाईलमध्ये, पण असं एखादं तू लिहिलंयस आणि ते तुला असं वाटते लेखक म्हणून तितकं तसं पोचलं नाही, मग तुमची डिस्कशन झाले, मग काही त्याने तुला चेंजेस. सुरुवातीला मी लिहायला पाहिजे होते, इथेच आहे सुरुवातीला मी लिहायला तर हवं आधी, तर मग पुढे काहीतरी होईल. त्यावेळी मी लिहेन तर मग काहीतरी होईल. त्यावेळी म्हणजे त्याने मला वाटतं टाइमपास टू त्यांनी वेळ केला. टाइमपास वन जेव्हा आणि मला एक काय जाणवलं होतं. पहिली गोष्ट म्हणजे हा म्हणजे मी त्याच्याकडे अट्रॅक्ट झालो होतो बिकॉज इज अ फॅन्टॅस्टिक ॲक्टर. तर मी ते पाहिलं होतं. आणि नुसता ॲक्टर नाही, तो त्याने ना खूप ॲक्टर तो जवळनं पाहिलं. म्हणजे सतीश गाडींची जी हा जो काय करतो आणि ते अप्रतिम आहे. आणि बालक मध्ये तावे होते आणि त्यामुळे ॲज अ ॲक्टर मी त्याचा फॅन आहेच. आणि जेव्हा रायटर म्हणून तो आला, कारण ऑब्व्हियसली त्यावेळेस तो बिझी होता,
आणि लिहिल्यानंतर माझं सिम्पल होतं, स्वार्थीपणा होता म्हण किंवा सेल्फिशने डायरेक्टर सेल्फिश असा आवाज लागतो, त्याशिवाय फिल्म होत नाही. मी त्याच्या आवाजातलं सगळं रेकॉर्ड करायचं, नरेशन व्हिडिओ, मी त्याचं टाइमपास वन असेल, टाइमपास टू, टाइमपास आणि जेवढ्या लिहिलेल्या फिल्म्स आहेत माझ्यासाठी, तो ज्या पद्धतीने प्रेझेंट करतो ना, ती कला माझ्यात नाही आहे. आणि ट्रस्ट मी ते नाही आहे, ते नाही आहे, त्याचं मी शूट करायचो प्रॉपर. आणि मी ॲक्टर्स लोकांना जे त्या नरेशनला नसतील त्यांना मी दाखवायचो की हा टोन आहे.